गाळे तोडण्यात आलेले आहेत. या परिसरातले काही घरं सुद्धा तोडण्यात आलेली आहेत. आपटेवाडी परिसरातले. आज तुम्ही उपोषणाला बसलात, काय नेमकी मागणी आहे? मागणी म्हणजे आमचे दुकानं आणि घरं तोडली गेली. 89 सालापासून आमची टॅक्स पावती आहे. सगळ्या प्रकारचे पाणी बिल, लाईट बिल सर्व आम्ही भरतो आजपर्यंत. आणि चालू दुकानं भर पावसामध्ये तोडली गेली आणि आम्हाला काही संधी दिली नाही. आम्ही मुख्य अधिकारी त्यांच्याशी बोलणी केली, पण आमची उडाउडीची उत्तर मिळाले आम्हाला. आणि आम्ही त्यांना समजावून सांगायला गेलो तर ऐकलं नाही त्यांनी. आणि कोणाचा दबावाखाली म्हणजे एखाद्या बिल्डरच्या दबावाखाली ही तोडली गेली. आणि आता भर पावसामध्ये आम्हाला दुकानं खाली आणि चालू दुकानं आम्ही खाली करायला लागली बिल्डरच्या दबावाखाली. आणि नगरपालिकेच्या संगमताने हे प्रकरण झालेले आहे. आणि आम्ही रुंदीकरण झालेलं आहे, रोड मार्जिन काढली सोडलेली आहे, तरी पण या जागेचा काहीच उपयोग नाही आहे. तरी पण हे बिल्डरच्या दबावाखाली केलेलं आहे काम. कोणत्या बिल्डरच्या दबावाखाली काय? इथे आता मागे बिल्डर जातोय, त्याच्या दबावाखाली त्याच्या 2 बिल्डिंग आहेत. नाव त्याचं स्वामी यांची जी मुलगी नगरसेविका आहे. आता कोणाच्या ते वडील जे बिल्डर आहेत, आता त्यांच्या दबावाखाली हे प्रकरण झालेले. पण तुम्ही बोललात म्हणजे त्यांच्यासाठी का? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुमचं अधिकृत होतं का? अधिकृत आहे, सगळं अधिकृत आहे. 89 सालापासून टॅक्स पावती आहेत, त्यांच्याकडे पेपर आहेत, तरी पण आम्हाला काही न ऐकता सगळ्यांनी त्यांनी दबाव टाकून. आहेत. पण तुम्ही ज्यावेळी बांधणी केली मग त्यावेळी तुम्ही परवानगी वगैरे घेतली होती नगर परिषदेची? परवानगी नाही, 19 पूर्वीचं असं काय नव्हतं ना. आता ज्यावेळी नगर परिषद झाली त्याच्यानंतर तुम्ही परवानगी घेतली होती का? हा, परवानगी नाही घेतली त्यावेळी. त्याच्यामुळे त्यांनी तोडले म्हणजे त्यांनी खोटे GR दाखवले आम्हाला. आणि ते हे मुख्य अधिकारी वगैरे त्यांनी खोटे GR दाखवले आणि तोडण्यात आले आमचे गाळे. चालू धंदे भर पावसामध्ये तोडले त्यांनी. मॅडम, परवानगी पहिल्यापासून घर आहेत तर त्याला परवानगी कसली घ्यायची? मला ते समजलं नाही. काय नाही, जर जुने एवढ्या म्हणणं काय असतं, ज्यावेळी आम्ही विचारतो त्यांना, त्यांचं म्हणणं असतं ज्यावेळी बांधणी केली जाते किंवा बांधलेलं असतं किंवा नंतर नगर परिषद झाली, तुमच्या आधीपासून बांधकाम असेल तर त्याला ती परवानगी लागते. तर ती घेतली होती का? असं जर त्यांना परवानगी कुठली मागायला गेली तर ते देतात का? जर आपली जुनीच घर आहेत तर त्याला आम्ही परवानगी कधी मागणार सांगा ना मला. आता आमचं घर आहे तर त्याला काय परवानगी मागायची आणि ते काय देणार आहेत परवानगी? ते समज. आपलं घर कधीपासून तुम्ही राहत? जवळजवळ नाही बोललं तर 90 पासून आहे इकडे सर्व घर आपली. आणि आता किती गाळे किंवा घर किती साधारण तोडली आहे? 16 घरांनी गाळा मिळून 16 तोडलेले आहेत. कोणत्या शासकीय जागेमध्ये होते? म्हाडाच्या जागेमध्ये होते. काय सांगून तोडले? नोटीस मध्ये काय उल्लेख? रोड मार्जिंग मध्ये जी आली नाही, तोडली गेली. आम्हाला ते नोटिसाचं एक हे दाखवलं, काय ते कलम दाखवलं त्यांनी 7404. ते 7404च्या हिशोबाने ती नोटीस होती 7404. ती बिल्डिंगच्या म्हणजे गटर लाईन त्याच्यासाठी ती नोटीस होती. तिथे मग त्यांनी ते ऍक्शन घेतली आमच्यावर. काही त्याचा नोटीसचा अर्थच नाहीये आणि बोगस नोटीस आम्हाला त्यांनी हे केले. आणि वकिलांनी आम्हाला सांगितलं हे बोगस नोटीस आहे, तुमच्यावर दबाव आलेला आहे. सुद्धा धाव घेतली होती. आणि काय नेमकं कोर्टाने काय निकाल दिला होता? स्टे आणलं होतं असे सुद्धा म्हणणं आहे तुमच्या लोकांचं. काय 2013 साली पण असंच आमच्यावरती केलेलं. त्यावेळेस आम्ही हायकोर्टात गेलेलो तर हायकोर्टाने काय सांगितलेलं त्यांना की बाबा तुम्ही यांचा बायोमेट्रिक सर्वे करा आणि त्यांना जे असेल ते हे करून द्या, पुनर्वसन करून द्या. पण त्यानंतर 12 वर्षानंतर आता आमच्यावरती ही कारवाई केली, ते पण इलेक्शन झाल्यानंतरच. इलेक्शन झाल्यानंतर हे आम्हाला तिसरं नोटीस भेटलेलं आहे. इलेक्शनच्या अगोदर आम्हाला एकही नोटीस नव्हतं. कोर्ट ऑर्डर तुम्ही नगरपालिकेला दाखवलेली, सीओ ती बघायला पण तयार नाही. ते बोलतात की ही जुनी ऑर्डर आहे, आमच्याकडे नवीन ऑर्डर आहे. जर त्यांनी ऑर्डर काढलेले आहे त्याला हायकोर्टच ऑर्डर देतं का ते का आम्हाला काय समजलं नाही त्यांचं काय. आणि आमच्याशी 1 मिनिट पण बोलायला तयार. ऑर्डर होती ती 2013 सालची आमची ऑर्डर होती. आणि त्यांनी 2025 साली काढलेली आहे ना, ती ड्रेनेज लाईन साठी काढलेली आहे त्यांची. ती लिस्ट आहे. हा, आणि 400 काय तर 450 जे अनधिकृत तोडण्यासाठी आहे ना, ते आता आमची तर नावं नाहीये त्यामध्ये. ह्या चाळीमध्ये कुणाचीच नावं नाहीयेत. आता कुणाची नावं आहेत ते आम्हाला पण नाही माहिती. त्यामध्ये आम्हाला नसताना सुद्धा तोडले, नावं नसतानाही आमचे हे घरं तोडलेले तिथे. आता काय मागणी काय असणार आहे तुमची प्रशासनाकडे? आमची प्रशासनाकडे हीच मागणी आहे. बसलात कोण कोण आहात उपोषणासाठी किंवा काय?
दीपक किस्मतराव हे आता उपोषणाला बसलेले आहेत. हम्म. त्यांना जर काय पाठी पुढे झाले तर त्यानंतर मग बामणे हे करणार आहेत. त्यानंतर मग गौतम दुपटे मी आहे स्वतः. काय मागणी असणार आहे प्रशासनाकडे तुमची? प्रशासनाकडे तात्पुरतं आम्हाला बांधाची परवानगी द्यावी सगळ्यांना. घरं काय, नाही, नाही, दुकानं नाही, काय. जोपर्यंत आमचं स्थलांतर व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आम्हाला हा या ठिकाणीच राहू द्या. आम्ही SRA ची प्रोविजन सर्व करतोय. SRA चा आमचा सर्वे झालेला आहे. बायोमेट्रिक सॅटेलाइट सर्वे झालेला आहे. आम्ही एक एक टप्पा पुढे चालत चाललेलो आहे. मग ते पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्हाला इथे स्थायिक राहू द्या. त्या आमची काय उपजीविका पण इथे चालते त्यामुळे तर तसंच आम्हाला राहू द्या. आम्ही नाही असं बोलत नाही बाबा विकासासाठी काय जागा लागत असेल तर आमचं पहिलं काहीतरी व्यवस्थित स्थलांतर करा. नाही तुम्ही बोलत जावा इकडेच जावा तिकडे जावा हेच चालणार नाही ना. ते काय बोलले कुठल्या तरी गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये तुम्ही सहभागी व्हा. तर आम्ही SRA मध्ये होतोय ना तरी पण ते आम्हाला कुठलाच दखल न घेता आम्हाला डायरेक्ट हटवण्याचे तात्पुरता इथे तोपर्यंत तुम्हाला संधी द्यावी. जोपर्यंत आम्हाला पूर्ण काय ते बोलतात SRA मध्ये जात नाही तोपर्यंत आम्ही इथेच राहणार. नुकताच एक शासन निर्णय आता झालेला आहे. 2011 आली ज्यांची घरं आहेत ती नियमित करण्यात आलेली आहेत. त्या घरांसोबतच तुम्हाला देखील संधी द्यायला हवी होती असं वाटतं. हो द्यायला पाहिजेलच आहे संधी आम्हाला. पण ती संधी आम्हाला लागू होते तरी पण आपले CEO काय बोलतायत की हे तुम्हाला स्कीम लागू होत नाहीये. काल काय बोलतात किसन कतोरे साहेब आहेत ना त्यांच्या समोर आम्ही बोलत होतो तर ते बोलतात ती स्कीम तुम्हाला लागू होत नाही म्हणून बोलतात CEO. म्हाडामध्ये नाहीये त्या GR मध्ये त्याचा उल्लेख नाहीये. जो आता GR निघालाय 2026चा GR त्याच्यामध्ये जे म्हाडाच्या अंडर आहे त्याच्यामध्ये नाहीये. त्यासाठी ते आज बावनकुळेंसोबत भेटीसाठी गेले होते असा तो विषय. पण ठीक आहे आम्ही नाही असं बोलत नाही. ठीक आहे त्याच्यामध्ये बसेल त्याच्यामध्ये तुम्हाला हवंय थोडक्यात तेवढा विषय. हा आणि आम्हाला- SRA मध्ये आमचे प्रयत्न चालू होते. तरी पण आम्ही सांगितलं त्यांना, विनंती केली तरी पण ते ऐकायला तयार नाही. त्यांनी ऐकूनच घेतले नाही. डायरेक्ट तोडाची कारवाई केली. आमच्याकडे SRAचं जे लेटर आलेलं आहे ते पण आता आहे मोबाईल मध्ये. आता प्रिंट काढल्याने तुम्हालाही दिलं असतं ते. एक एक आम्ही टप्पा पुढे चालत चाललेलो आहे. तर आम्हाला तसं थोडंसं एक वेळ द्यावा काळ द्यावा आम्हाला. बाबा आम्ही जाईन नाही असं बोलत नाही की बाबा इथे काय होत असेल तर नक्कीच आम्ही जाईन तिकडे. पण तोपर्यंत आम्हाला इथेच बसून द्यावं. आणि आम्हाला आता रीतसर त्यांनी एका लिहून द्यावं की बाबा आम्ही इथे राहावं म्हणून. की आता तोंडी खूप बोलून झालेलं आहे. तोंडी बोलूनच आम्ही असंच चाललेलं आहे बाबा हा राहू द्या जाऊ द्या असं ह्याच्यामध्ये. पण आता रीतसर त्यांनी लेखी द्यावं आम्हाला. त्यानंतर मग आम्ही पुढे जाणार. सकाळपासून उपोषण सुरू आहे. कोण आलं होतं सकाळ. भेटीसाठी काय? आलेले आहेत पत्रकार आलेले. नाही भेटीसाठी तुमच्या सोबत कोण म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून कोण आलं? कोणच नाही आलेलं. आमची दखलही घेतलेली नाही त्यांनी अजून.